आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। शिवसेना उबाठाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांचं अखेर ठरलंय। पौष महिना संपल्यानं आता येत्या 2 ते 3 दिवसात साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर साळवी यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरती साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलेलं होतं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही राजन साळवी यांनी भेट घेतली होती। अखेर नाराज असलेल्या राजन साळवी हे उद्धव ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत। यापूर्वी त्यांना यावरती विचारलं असता हे सगळं खोटं असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मी शिवसेनेतच आहे हे त्यांनी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलं होतं। मात्र आता असं कळतंय की नाराज असणारे हे साळवी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतायत आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती घेऊयात। राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, यापूर्वी त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेले होते, मात्र आता ते भाजप प्रवेश करणार हे निश्चित झालंय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, निश्चितच गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगलेल्या होत्या। कारण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी यांनी आपल्या पराभवाचं खापर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर फोडलेलं होतं। त्या संदर्भात त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती आणि तेव्हापासूनच त्यांची नाराजी होती आणि त्यामुळे ते भाजप प्रवेश करतील अशा चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र पौष महिना असल्याने त्यांचा प्रवेश कुठेतरी रखडल्याचं समोर आलेलं आहे। मात्र आता पौष महिना संपल्याने येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर लगेचच त्यांचा भाजप प्रवेश हा मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जाणार आहे। कारण उद्धव ठाकरे यांचे एक महत्त्वाचे शिलेदार कोकणातील राजन साळवी आहेत आणि तेच नाराज आहेत। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील या ठिकाणी गळती लागलेली पाहायला मिळते। मध्यंतरी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता आणि त्यातच राजन साळवी यांच्या देखील पक्षबदलाच्या चर्चा रंगलेल्या होत्या। अखेर राजन साळवी हे आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।